तर मित्रांनो, आमचा मित्र गेलेला आहे कटिंग नाही दाढी करायसाठी, थोडंसं शेपमध्ये आणण्यासाठी. तर ते देवा भाऊचं सलून आहे, तिथे तुम्ही बघू शकता. बिसाइड अमूल डेअरीचं देवा सलून बार्बर शॉप फेमस है भाऊ. देवा भाऊ को देखने का तो KGF की याद आती. ऐसा भाऊ है वो, बहुत हीरो माफिक दिखता है. और हम इधर इंतज़ार कर रहे हैं दोनों. और ये मैसेज ढूंढ रहा है जो गुम गया है, उसका मैसेज जो मुझे दिखाने वाला था कि उसको कमेंट आया था मुंबई से, वो अभी देख रहा है. और मैं यहाँ पे राह देख रहा हूँ. और धीरे से मैंने व्लॉग चालू कर दिया और मेरे को लोग बहुत दिख रहे हैं. आप भी देखो, मैं भी देखता. अभी पता नहीं क्या होता. हम मालूम है कितनी देर से, 1.5 घंटे से बातचीत कर रही इधर. फिर जाके वो कोमल सलून वाले ने बुलाया. फिर वो सायंकाल गया. आर्टिस्टच होय ते. आर्टिस्ट. तर गाईस ते कमेंट कोमल नावाच्या पोरीने केली. ते आर्टिस्टच होय. जे आम्हाला वाटत होतं जे पोरगी असायला पाहिजे ते नव्हती. ते मुंबईचे आहे का म्हणजे तुम्ही मुंबईचे? आमचा व्लॉग पाहिला म्हणजे याच्या चॅनलवर आहे. आमचा व्लॉग पाहिला म्हणजे ते मुंबईचे बघा म्हणजे हा आम्ही मुंबईच्या वाटते का वाटतो. आम्ही तसं वाटत तर आम्ही तसं वाटतो गावतीस. पण त्याशी म्हणत होते का तुम्ही तिथले होय का? सांगितलं आम्ही नाही बा, नागपूरचे म्हटलं आम्ही. कारण की इथे वरोरा तिला काही माहीत नसेल, चंद्रपूर माहीत नसेल, मग बाई सांगलं नागपूर. काही इसने तो गेम कर दिया, गेम वर्रा की जगह नागपूर बता दिया. काही नागपूर की बुट्टे बता दिए. ते मुंबईची पोरगी तिला काय माहिती चंद्रपूर. ते आता बाई कमेंट बॉक्स मध्ये आता म्हणजे मारण कॉपीराईट का म्हणजे ते वाढ चालू होईल. बायकॉट राणी बायकॉट आर्टोलिक चॅनल. ते नाव काय घेते सबस्क्राईब कर म्हणून तवा नाव नाही सांगणार. नाही काय तसं किसं काही नाही करायचं. सगळेच गाव चांगले आहे, लोक चांगले पाहिजे. गाव तर जसं तसंच राहणार. लोकांवर डिपेंड करते गाव चांगलं आहे का. नवीन फॉलोअर्स मिळालेला आहे. फॉलो नवीन फॉलो कोण आहे असं कोणतरी आर्टिस्ट असं. जर काही यायचे फॉलोअर वाढूनच राहिले, याचे बी वाढत आहे, त्या माणसाचे बी वाढत आहे जो दाढी बनवून राहिला. आणि मीच एक माणूस आहो जो बिलकुलच नाही म्हणजे पाहूनच नाही राहिले लोक. मला काय माहीत कुठं गेले माझे फॉलोअर. आज म्हणजे आमच्या शहराच्या नाही का एक इंस्टा पेज आहे, तर त्याच्यावर नाही का या तालुक्याचे फेमस तुम्हाला आवडते ते ब्लॉगर सांगा म्हणे. मी कमेंट बॉक्समध्ये पाहत जो इंस्टाच्या, माझं नाव नाही दिसलं, काहीच नाही दिसलं माझं नाव. मला वाटलं कोणी तर करण मले टॅग, पण नाही केलं काहीच. दुसरेच कोणतरी होते ब्लॉगर मोठमोठे, मी त्याचं पाहिलं मग काहीच. त्यांनी मिनी ब्लॉग बनवते काहीच. अबे इट्स वर्रावर नाही का तालुक्यातले वर्ऱ्याचे ब्लॉगर तुम्हाला आवडते ब्लॉगर कोण आहे म्हणजे पोस्ट टाकली द्या ना. तर मी कमेंटमध्ये पाहिलं तर माझं नाव घेऊन आहे का बा. तर माझं नाव नाही दिसलं काही. जाऊ द्या आता काय करता. हार्ट ब्रेक झालं माया, पण ठीक आहे. एक दिन भाई इसका भी नाम आएगा. हाँ, जेव्हा कमेंट नहीं करीन डायरेक्ट तो टाकून देईन मैं पोस्ट. ये है हमारा वर्रा का ब्लॉगर है गाइस, इसको जरूर से सब्सक्राइब करें और मिलते हैं. अबे तू थे अभी याच्यावर टाकत जा, इंस्टाग्रामवर पण थोडं टाकत जा ना. मम्मीने काही हाईड नाही करून ठेवलं काही म्हणलं होतं काहीतरी बघते. याच्या घरच्याने माझा व्हिडिओ पाहिला म्हणते. म्हणजे तुझ्या व्हिडिओ म्हणजे तू होता माझा, तू होता त्याच्यामध्येच होतो. तेच म्हणता काही अपशब्द नाही दाखवायचे घरचे. आता जे हाय रियालिटी आता ते तर दिसणारच ना. नाही रियालिटी तशी नाही. म्हटलं सर याचा मित्र कसा आहे, आता काय सांगू त्यांनी जसा आहे तसा आहे.
ठीक आहे, पप्पाने समजून घेतलं असं म्हणा. काकाजी पाहिला, बाबांनी पाहिला, तो नाही. लाईक करते, तो कमेंट करते. हो ते ठीक आहे. मी म्हणतो काकाजीनं समजून घेतलं असं का बा मीनं बी जवानी तसं असं बोललो होतो. पण आई काकूनं नसून समजलं बाई. काकूनं तर शिव्यात दिल्या असं मले. म्हणला हा कोणता डिवर पोट्टा भैया. बे निंबू आहे का तुझ्या घरी? आहे पण त्याने रस नाही. म्हणजे रस नाही झाली. एवढा आहे एवढा असेल तरी त्याला इथे रस नाही. चालते मला देऊन देतो. ठीक आहे. तर काही निंबू खा लागते ना. आता अंधारात थोडंच झाडाला हात लावतो. तोडून तर असं काही पाहतो असेल मी तर ठीक आहे. तर काही निंबू खा लागते माहिती आहे का? थोडंसं फ्रेशनेस येते. अरे मी पहिले लिंबू इथे लाव पहिले तर काही नवीन याने रेमेडी सांगितली आहे. होम रेमेडी काही फेस ग्लो अप करायचं असेल तर निंबू लावा आणि तोंडात पिळून टाका. टमाटर पण लावते आपल्याला. टमाटर पण लावलाय तर काहीच मी तेव्हाचा व्लॉग करत आहोत. 6 मिनिटं झालेले आहे ना. तो माणूस त्याची दाढीच नाही होऊन राहिली. जायचं का अंदर सांगा तुम्ही? केस तर कापत नाही तो म्हणजे दाढीच करून द्यायला. जायचं का अंदर? चला चल बे. नेकीवर पुछपुछ नाही करत मी. सीधा चाललं जायचं. हा मग बॅक कॅमेरा उघडतो. बॅक कॅमेरा. तर मित्रांनो आमचा कॉन्फिडन्स झाला आहे फुस. कारण की लोक भरपूर आहे सलूनमध्ये. थोडे जास्तच लोक आहे. तर आमचं नाही का थोडंसं त्याला उडवायची होती, बेइज्जती करायची. तेवढ्या पुढं होईन नाही, चांगलं वाटत नाही म्हणून जाऊ दे म्हणलं. सिविक सेन्स नाही का काही? सिविक सेन्स यू नो अबाउट सिविक सेन्स? बॅक कॅमेरा नाही का दाखव. थांबा काही तुम्हाला दाखवतो त्याला बॅक कॅमेऱ्यात. एकदमच अचानक से झाला ना. हा बघा काही आमचा हिरो एकदम वाह्या. का केलं तर समजून नाही राहिलं. साहेब तसंच दिसून राहिलं आम्हाला. हो ना 80 रुपये देते खाली. का केलं सांगा? जसं तो वाढ दिसत आहे आम्हाला. तो तेव्हा निहारून राहिला तिकडं स्वतःला. खूपसुरत आपला नारी. खूपसुरत आपला नारी. रिॲक्शन आहे तो फुल ॲटिट्यूड मध्ये आहे. फुल ॲटिट्यूड मध्ये काही फरक नाही. आला हिरो. का गेलं काय तिच्यात येतं दिसून राहिले. बाकी काय इथल्या दिसत आहे हे बघा. पैसे दाढीचे दाढी नाही दिसत. याले दाढी नाही म्हणत. दाढीच म्हणते याले जसेच्या तसंच म्हणते. पैसे देऊन वापस येणं म्हणते. उकटचे पैसे द्या, 2 गोष्टी करा ना वापस या. मित्रांनो आम्ही आलो खुफिया न भूतिया जागेत जिथं भूताचा वास आहे. हे बघा गाईस खूपच भूत आहे इथं. भूताळ लिहिला काय भूताळ. तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. अबे नको जा ना. मी ते घोस्ट रेस्ट्रिक्टेड आहे ना. कोण म्हणते रेस्ट्रिक्टेड? भूत येते ना भूत. ते भूत का समोर बसून येते? हो ते भूत आहे ना भाई. का गाई हे दिसत आहे तुम्हाला? हे बघा हे टकलीशी आहे बा. भूत आहे ते. भूत म्हणजे ते डोंट ट्राय दिस ॲट होम. झालं एवढंच. पुढे जाऊ शकतो आपण. चला वापस आता. तसं जाऊ शकतो पण काय करते? नाही पुढं नाही जायचं. चुडेल येते म्हणजे अशी झाडातून खाली पडते गप्पनी. भाई तू कोणाचं घर विचारताय? एखाद्या दुसऱ्याचं विचार. त्याचं घर पाहू दे ना. तर त्याला का भेटतो का आपण? आम्हाला नाही आवडत गॅस तो. आम्हाला नाही आवडत. तू त्याचं घर भर नाही विचारत भाई मला. तू घरी उचलून घेऊन जाईन ना तुला. त्या बापाचं हो. काहीच आम्ही आद्या करते भाई. आद्या नागपूर मध्ये आलं तर कसं झालं होतं मला म्हणे तुला असं असं केलं म्हणे जाणून म्हणे आपण वेगळं केलो असतो ने. बिग बॉस सबक्या चुगल्या मग कर दूंगा मैं आखी आख. हे बघा काही इंटिरियर बघा मस्त आहे. प्रायव्हसी काय आहे का नाही?
हा फोटो काढणं मना आहे, फोटो काढणं मना आहे. फोटो काढणं म्हणाय म्हणून हा काढताय ना. गाईज इथं मस्त माहिती आहे का रूम आहे. इंडियामध्ये तर इथं नाही का वर्ध्यातले सगळेच कपल जोडपे लोक येतात. आता इकडे कोणतरी गेलं वाटतं. हो आत्ताच एक बाई जोडपं गेलं आणि इकडं अंधारात गेलं. इकडं अंधार आहे गाईज, इकडं बी अंधार आहे गाईज, आणि इकडं हॉटेल आहे गाईज. पाहिलं गाईज किती म्हणजे सोच समजून बनवला आहे. कुछ ज़्यादा ही सोच के इसको बनाया. हाँ बिजनेस माइंड बहुत स्ट्रॅटेजिक होता त्याचा. चिमूरकर नाव आहे. का तू म्हणत दुसऱ्या इन्फ्लुएन्सरचं नको आणू बाई, मला हे पटत नाही. मी हाव नाही ते इन्फ्लुएन्सर तीन आहे. याचं मी आडनाव चिमूरकर आहे. अच्छा मग ठीक आहे. सॉरी गाईज, सॉरी. दॅट्स नॉट अ इन्फ्लुएन्सर. आज आयला आला बाई, तो बंदीला घेऊन आला. बंदी पहिलंच असेल रूम म्हणजे तो गाडीनं गेला आता. काहीतरी घ्यायला गेला म्हणून एवढ्या पजवत गेला ना भाई. घ्यायला गेला. ते तिकडं काहीतरी चालू आहे भाई सोंगो. चला गाई आम्ही आता तुम्ही सीनचा आस्वाद घ्या. लुप्त कोणता शब्द आहे? लुप्त. लुप्त म्हणजे एक्सटिंक्ट. लुप्त म्हणजे एक्सटिंक्ट. हो भाई, म्हणजे जे गायब झाला. हो अबे तो शब्द नाही बे. तो हा वेंद आहे. लुप्त म्हणजे मजा घ्या बा पाहून. लुप्त होऊन जा. नाही बे, लुप्त नाही. लुप्त ते काय अबे तेरी ते बियाणं अर्धा ब त्याला द. का मराठी व्याकरण प्लीज सर, गिव्ह मी सम एक्सप्लेनेशन. ते सांगत आहे मला बी आठवत नाही. लुप्त घ्या. लूट गया तू, लूट गया. मला पण नाही आठवत आहे काही. हा काही लुप्त करून काही लुप्त नाही होऊन गेलं. अबे काहीतरी शब्द आहे ना बे. ते सांगत लुप्त काहीतरी. लुप्त होऊन जा. नाही बे, ते तृप्त झालं. अबे ते नाही ना. लुप्त म्हणजे ते गायब होते. लुप्त मजा घ्या पाहून. आला आपल्या ह्याच्यावर काटून डायरेक्ट म्हणून टाक आनंद म्हणून झाला विषय. आनंद लुप्त सुप्त का बे. घरी गेल्यावर पाहिजे. आणि त्या दिवशी तर झालं बाई, ब्लॉग एंड करत होतो ते. तृप्त नाही तृप्त नाही. तृप्त तर त्यानंच म्हणलं बाई. हा तर ते नाही का त्या दिवशी ब्लॉग एंड करत होतो. राणीने मला घरी सोडून दिलं. मी नाही का ते ब्लॉगर लोक नाही का असे म्हणते का दॅट्स इट इज फॉर टुडे म्हणून नाही का लास्ट मध्ये म्हणते. हो लास्ट मध्ये. हा तर ते बाई सब मला सेंटेन्सच नाही येत होतो. तर मला आताही नाही येत आहे. मला आताही परफेक्ट नाही माहित काय. दॅट्स इट फॉर टुडे. दॅट्स इट काहीतरी म्हणते. दॅट्स इट फॉर टुडे. दॅट इट इज फॉर टुडे का दॅट्स इट फॉर टुडे काहीतरी आहे बाई. स्ले पॉइंट वाली म्हणते. जाऊ दे. तर काही याचं नॉलेज आम्ही वाढू. आज हा थोडसा ज्ञान पाहिजे फॉर टुडे. याच्यावर थोडस काम करू म्हणा. दॅट्स इट फॉर टुडे. दॅट इज इट फॉर टुडे. दॅट्स इट फॉर टुडे. दॅट्स इट फॉर टुडे. ठीक आहे काय. दॅट्स इट फॉर टुडे. चुकलं असेल म्हणजे थोडं बहुत नाही का ते मिस्टेक सांगू शकता आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये. भेटूया आपण उद्याला नवीन ब्लॉग सोबत. एन्जॉय युअर डे. पहा गाईज हे कसे लाता घुशे मारून राहिले माझ्या फोन. अबे भाई अशीच एंडिंग होती वाटते ना आपली. काहीतरी सायंकाळ काहीतरी असं हात टाकते मग एंडिंग होते. असं टाकते. बाय गाईज. तू पण गेले नाही. तू पण बाय.